नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण छान असे मस्त तांदळाचे वाफेवरचे पापड बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने व सर्व काही बारीक सारीक टिप्स सहित। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा। फक्त अर्धा किलो तांदळापासून एवढे पापड बनवलेले आहे। पापड बघा रंगबेरंगी बनवलेले आहे। तर हे पापड कसे बनवले तर पापडाची साईज दाखवते बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ घ्यायचे। तांदूळ घेताना तुम्ही कोणतेही घेऊ शकतात। इथे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे, पण तांदूळ घेताना जुनाच वापरायचा, नवीन तांदूळ अजिबात घ्यायचे नाही। रेशनच्या तांदूळचे पापड पण खूप छान होतात। आता तांदळाचे पाणी टाकून 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर पाणी टाकायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 2-3 दिवस भिजत ठेवायचे आहे। तिसऱ्या दिवशी पाण्यातून काढून घ्यायचे आणि पाण्यातून स्वच्छ धुतल्यानंतर एका सुती कापडावरती तांदूळ पसरून टाकायचे, घरातच सुकवायचे ते आणि कडक सुकवल्यानंतर गिरणीमधून दळून आणायचे। इथे मी 1 किलो पीठ दळून आणलेले आहे, पण इथे मी अर्धा किलो पिठाचेच पापड करणार आहे। एका छोट्याशा पातेल्यामध्ये आपल्याला अर्ध पीठ काढून घ्यायचे आहे। यानंतर या पिठामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा खसखस आणि पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहे। जसे जसे पाणी लागेल तसे मिक्स करत राहायचे आहे। अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचे। अजिबात पिठामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे। एकदम प्लेन पीठ करून घ्यायचे आहे। इडलीचं पीठ करतो ना आपण, त्याचप्रमाणे हे पीठ तयार करून घ्यायचे आहे। आता पीठ आपले हे तयार झालेले आहे। आता 1 तासासाठी याला भिजवून घ्यायचे आहे। याला बाजूला ठेवायचे आहे। आता गॅसवरती एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे। त्यानंतर एका मोठ्या परातीत भरपूर गार पाणी घ्यायचे आहे। एक मोठी सुई लागणार आहे, एक नॅपकिन, 2 मोठे ताट लागतील, एक मोठी लाकडी पाटी। चला आता पापडला करायला घेऊया। तर ताटलीवरती सेंटरमध्ये 1 चमचा पीठ टाकून घ्यायचे। ताट हाताने गोल गोल फिरवायचा। अशा प्रकारे ताटाला फिरवायचे। एकदम गोल पापड होतो, करायला पण वेळ लागत नाही। आता पापड झालेला आहे, तर अशा प्रकारे उकळत्या पाण्यावरती ठेवून ताट ठेवायचे। जसेही 15 सेकंद झाले की ताटाला पलटे करायचे आहे। 15 सेकंद वाफ द्यायची। पहिले त्या साईडनी वाफ दिली, त्यानंतर ताट पलटी करून पापडला वाफ दिली। इथे मी पापड वाफवून झाल्यानंतर पटकन पापड गार पाण्यामध्ये डीप करायचे आणि दुसऱ्या ताटावरती जो पापड बनवला तो पापड पातेल्यावरती ठेवून द्यायचा। तो पापड होईपर्यंत हा पापड आपला काढून होतो। पापड गार पाण्यामध्ये गेल्यानंतर तो पटकन निघतो। आता सुईच्या टोकाने पापडाच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। पापडाच्या कडा मोकळ्या करत असताना आपण यावर असे पाणी टाकले तरी चालेल। पाणी टाकून हळूच एक कडा हाताने उचलून घ्यायची। दोन्ही हातांनी पापड धरायचा, पाटीवरती पापड टाकायचा। तुम्ही पापड कापडावरती पण टाकू शकतात। ओला ताट नॅपकिननी लगेच कोरडा करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला पापड दुसरा करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस हा ताट कोरडा करायचा आहे। ताट ओला असेल तर पापड व्यवस्थित आकार येणार नाही। आता हे प्लेन पापड झाले। आता कलरफुल पापड बनवायचे असेल तर ती पद्धत दाखवते। इथे बॅटर घेऊन त्यामध्ये पिवळा कलर टाकलेला आहे। त्यानंतर ताटावरती सेम पद्धतीने फिरून घ्यायचे आहे। त्यानंतर वाफवून घ्यायचे आहे। पापड तुम्ही छोटे मोठे करू शकता। कलरफुल पापड हे दिसायला खूप छान दिसतात। इथे मी पिवळ्या कलरचा पापड स्टीम झालेला आहे। लगेचच पाण्यात टाकायचे। सुईच्या साहाय्याने पापड काढून घ्यायचा। सुरुवातीला छोटे छोटे पापड तयार करा, जमतील तुम्हाला। दिसायला अवघड आहे, पण एकदा करायला लागले की वेळ लागत नाही।
इथे मी ऑरेंज व येलो कलरचे पापड करून बनवलेले आहे। पुन्हा मी दुसरे बॅटर घेऊन त्यामध्ये ऑरेंज कलर टाकून मिक्स केले। सेम पद्धतीने पापड बनवून घेतले। सर्व पापड उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। एका दिवसातच पापड आपले वाळवले। एका दिवसातच आपले पापड वाळून होतात। तर बघू शकता छान मस्त काचेसारखा पापड दिसतोय। किती पांढरा शुभ्र पापड झालेला आहे। सर्व पापड सुकले गेलेले आहे। हा पापड खायला एकदम चविष्ट लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।